ठिकाणी व्यक्त करतायत। मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। वेळेअभावी लगेचच तटकरे साहेब बोलतायत। एकदा जोरदार टाळ्याने आपण तटकरे साहेबांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूया। गेली 20-25 वर्ष या सगळ्या परिसरामध्ये अतिशय तन्मयतेने काम करणारे माजी आमदार सुरेशजी जेथलिया त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अभूतपूर्व पक्षप्रवेशाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण, ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अतिशय उत्तम पद्धतीने वाढते आहे, ते माझे सहकारी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सिंदखेड राजामध्ये इतिहास घडवणारे आमदार मनोजजी कायंदे, पाथरीमध्ये सुद्धा तितक्याच ताकदीने इतिहास घडवणारे आमदार राजेशजी विटेकर, मराठवाड्याचं कार्यक्षेत्र असलेले विधान परिषदेचे सदस्य आमदार विक्रमजी काळे, आमदार सतीशराव चव्हाण, कार्यक्रमाच्या निमित्ताने याकडे उपस्थित असलेले बळीरामजी कडपे, सुरेशजी नागरे, आमचे दुसरे सहकारी प्रदेश रवींद्रजी तौर, भाऊसाहेब गोरे, पहिलं नाव जिल्हाध्यक्षाचं घेतलं, विसरला, पहिलं नाव जिल्हाध्यक्षाचं आणि मग आमदारांचं। मी अध्यक्ष आहे तेव्हा अध्यक्षाचा सन्मान माझे का कोण आयुष्यात राखू शकत नाही, पुन्हा आहे तसं पहिलं नाव तुमचं घेतलं। आता ते दुसरीकडे बोलायला लागते, त्याला मी काय करणार, थोडंसं अजून सवय लागायची आहे, थोडं शिस्त लागली का आपापच ऐकायला। पहिलं नाव तुमचं, मग बाकी आमदारांचं। आमदारांपेक्षा वरचा सन्मान जिल्ह्याच्या अध्यक्षाचा तुमच्यासाठी। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य पदाधिकारी, आमचे बुलढाण्याचे अध्यक्ष नाझर साहेब, काजी साहेब, मधुकरराव, जेथलिया साहेबांच्या समेत आलेले त्यांचे सर्व विविध स्तरावरती काम करणारे सन्मान्य पदाधिकारी, नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष जेथलिया बहिणी, अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम परतूरवासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरेशराव जेथलियांचं काम गेली 20-25 वर्ष सातत्याने राज्याच्या राजकारणात आणि या जालना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी पाहत आलो। पण आज जेथलिया साहेब, तुमचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। घड्याळ तेच वेळ नवी, नवीन अजित पर्व घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। दादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने एक निर्णय घेतला, जी विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला दिली। बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळायचा असेल तर तुमचा सत्तेतला सहभाग असला पाहिजे। पण दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला। प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडेजी असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, राज्यामध्ये त्यावेळेला निर्वाचित झालेले 43 विधानसभेचे सदस्य असतील, 6 विधान परिषदेचे सदस्य असतील, सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की देशाच्या एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे, एनडीएमध्ये राज्याच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे। आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर स्वाभाविकपणे त्याच्या क्रिया प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती उमटल्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेलं यश एनडीएला मिळालं नाही। स्वाभाविकपणे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा वेळेचं एक वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं की विधानसभेमध्ये राज्यातली महायुती पराभूत होईल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल। जवळपास 7-8 राज्याचे मुख्यमंत्री तयार झाले होते, मंत्रिमंडळाची यादी संपत नव्हती। मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते जमले, कोणाच्या तरी हातात स्टेरिंग दिलं, सांगितलं की हे स्टेरिंग महाविकास आघाडीचं राज्याचं
सरकारचं स्टेरिंग कोणाच्या तरी हातात आहे. पण निवडणुकीचे निकाल लागले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्वराज्याचा मंगल कलश 1960 साली शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आणला. त्यावेळेपासून झालेल्या निवडणुका 65, 67, 72, 78, 80, 85, 89 म्हणजे 90, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 या झालेल्या संबंध महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकेकाळी काँग्रेस पक्षाचं एखादी सरकार या राज्यामध्ये होतं, त्यावेळेला युती किंवा लोकशाहीकडचं सरकार आलं. पण त्यांनाही जेवढं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा जास्ती बहुमत या वेळेला 237 जागांवरती महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणाने राज्याच्या जनतेने त्या ठिकाणी तमाम माय माऊलींनी प्रचंड प्रमाणाचा विश्वास महायुतीवरती त्या ठिकाणी ठेवला. एक अभूतपूर्व योजना राज्याच्या इतिहासामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचा पुढाकार घेतला. लाडकी बहीण योजना आणली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माई माऊलींनी महायुतीच्या पाठीमागे जबरदस्त पैकी ताकद त्या कालावधीमध्ये निर्माण केली आणि त्यामध्ये राज्यामध्ये सरकार आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिथल्या जी सगळी अनेक स्थित्यंतर तुम्ही राजकारणामध्ये पाहिलीत. एकेका या मतदारसंघामध्ये तुम्ही अपक्ष निर्वाचित झालात. या सगळ्या परिसरामधून तुम्ही विधान परिषदेवरती स्वर निवडून आलात. तुमचं काम आम्ही दीर्घकाळ पाहत त्या ठिकाणी आलो. परतूर सारख्या नगरपालिकेमध्ये अबाधित अशी सत्ता ठेवण्याचं काम परतूर वासियांच्या सहकार्यातून तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि एक स्वतःच्या नावाची एक वेगळी प्रतिमा या संबंध मराठवाड्याच्या परिसरामध्ये निर्माण निश्चितपणे त्या ठिकाणी असतात. परंतु या लोकसभेच्या आम्ही प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी दिली. राजेश विटेकरांच्या निवडणुकीच्या वरती शिक्कामोर्तब अखेरच्या टप्प्यात त्या ठिकाणी केलं आणि डॉक्टर दिवशी शेवटच्या दिवशी सकाळी 6 वाजता संभाजीनगर एबी फॉर्म डॉक्टर मनोज कांदेंनी दिला. त्यांनी राजेश साहेबांनी क्रांती घडवली आणि अजितदादांना जे सोडून गेले ते स्वतःला किती सहकार मर्शी म्हणत असतील तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम माझ्या सिंदखेड राजा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून एक नवीन परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. आज पुन्हा एकदा निग्रहाने प्रचंड आत्मविश्वासाने शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठरत धर्मनिरपेक्ष विचार आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणाने अंमलात आणत राज्यामध्ये आज महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी आहोत. दादा आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतोय की तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41 जागांच्या वरती अभूतपूर्व यश मिळालं. कोणतरी काल परवा टीका करताना म्हणाल की 4-5 जागा सुद्धा येणार नव्हत्या. 4-5 जागा येणार नव्हता असं कोणतरी म्हणत होतं. 2 अंकी जागा सुद्धा मी काढता नाही असं अनेक विश्लेषक म्हणत होते. पण मला खात्री होती की दादा ज्या पद्धतीने जनसन्मान यात्रेला पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, माझा मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबईमध्ये असेल, ज्या पद्धतीने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि राज्यामध्ये आपल्याला अनुकूल पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा वेळच्या भावना 40 वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता फिरत असल्यामुळे त्याला पाहायला मिळालं. 41 जागांच्या वरती आज याच विचारधारेवर आम्ही चालतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेत काम करतो. आज अल्पसंख्याक समाजासाठी मातीची ओढा आणण्याचं धाडस याच महायुतीच्या सरकारमध्ये एका नेतृत्वाने दाखवलं. नेतृत्वाचं नाव आहे अजित पवार. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना सर्वत्र होते आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात राजकारणामध्ये वेगवेगळे घडलेले बदल तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो. आज जिथल्या जे तुम्ही आलात या सत्तानंतरांचा पहिला जाहीर कार्यक्रम पक्षप्रवेशाचा हा तुमचा. याचा अर्थ तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या या सगळ्या परिसरामध्ये असलेला योगदानाचा योग्य पद्धतीचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो आहे. त्याची चुणूक म्हणजे आजचा समारंभ आहे असं मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही. ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात याचा अर्थ असा की आता या मतदारसंघामध्ये सुद्धा अरविंदराव तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये काम करतात. एकेकाळी तुम्ही पण विधिमंडळामध्ये निवडून आलात. पण मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी संधी मिळू शकली नाही. ज्यांना पक्षाने संधी दिली त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे कधी काय पाहिलं नाही. जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये वाढला. आता आम्हाला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी माझे आमदार म्हणून काम करतात. जिथले जे आहेत आणि माझे मराठवाड्यातील सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढे मराठवाड्यामध्ये सुद्धा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची पाऊलवाट अधिक मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. किरण जेव्हांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न मराठवाड्यामध्ये जर काय सर्वाधिक बॅरेजेस, मी आज या ठिकाणी जे वाक्य बोलतोय ते अत्यंत खरं योग्य आहे ते बोलतोय. मराठवाड्याच्या इतिहास जायकवाडीचा प्रकल्प स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री विलासराव होते, त्यांनी सुद्धा काही कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. पण मराठवाड्यामध्ये जर काय सर्वाधिक बॅरेज जर काय बांधले गेले असतील तर अजितदादांच्याकडे जलसंपदा खातं असताना या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बॅरेजेस बांधले गेले. त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने काय होईना, पण आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये झालेला बदल तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तुम्ही सत्तेसाठी सुरेशराव आले नाहीत. या सगळ्या परिसराचा विकासाची कामं दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकताय या विश्वासाने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. मी आज तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतोय, मराठवाड्यातल्या माझ्या सर्व सहकार्यांना पक्ष म्हणून तुम्हाला लागणारी सर्व ताकद प्रदेशाध्यक्ष तुमच्या पाठीमागे दादांच्या नेतृत्वाखाली उभी करील असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दीर्घकाळ झाल्या नाहीत, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका गेली 2 वर्ष झालं नाहीत. याचं कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका प्रलंबित आहे, त्याच्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी होऊ शकला. लवकरात लवकर निर्णय होईल. पक्षाचं संघटन एका बाजूला मांडणं, विकासाच्या कामाला अधिक गती देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आणि समंजसपणाने लोकहिताचे निर्णय करणारे प्रथम कार्यकर्ते ज्या वेळेला असतात, नेते ज्या वेळेला असतात, त्यांना पक्षाच्या प्रवाहामध्ये सोबत घेऊन उद्याच्या भविष्यातली वाटचाल करणं हे आम्ही सगळेजण काम निश्चितपणाने करणार आहोत. मला एका गोष्टीचं आज या ठिकाणी सांगायचं आहे की जेतले साहेब मधल्या कालावधीमध्ये आपल्या कुटुंबावरती प्रसंग आला. अनेकांना वाटलं की त्या प्रसंगातून तुम्ही पुन्हा उभे राहू शकाल की नाही, पण तुमची दांडगी इच्छाशक्ती, समाजाची सेवा करण्याची अविरत पद्धतीची तुमच्या मनामध्ये असलेली भावना आणि समाजाचं तुमच्यावरती असलेलं उदंड प्रेम, म्हणून त्याच तत्परतेने तुम्ही आज समाजाची सेवा करण्यासाठी वाटचाल करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. एक अलौकिक असा क्षण परतूरची जनता या ठिकाणी आणि त्यांनी वाढून अनुभवत्या. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू. आज हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार आहे, नांदेडमध्ये आहे, कारण एका जागांवरती आम्ही लढलो. पाथरीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एका जागांवरती लढलो, एक जागेवरती यश मिळालं. बुलढाण्यामध्ये सुद्धा एका जागांच्या वरती लढलो, यश मिळालं. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये आम्हाला निवडणूक लढण्याची मनामध्ये इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकली नाही. म्हणून सतीश चव्हाणांना डेप्युटेशनवरती पाठवलं. डेप्युटेशन संपल्यावर परत आले. विश्वास आहे की पुन्हा मराठवाड्यामध्ये सुद्धा पक्ष वाढण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या हातून सुद्धा नक्की त्या ठिकाणी काम होईल. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की आता दादांच्या नेतृत्वाखाली एक नवीन अजित पर्व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याला पूर्णपणाचं पाठबळ सुरेशराव तुमच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होईल. मधल्या कालावधीमध्ये नांदेडच्या काही सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला, पण तो मुंबईला झाला. पण आज जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो आहोत. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर या ठिकाणी करतोय की दादांचा आता महाराष्ट्रव्यापी दौरा आज परतूरच्या पासून सुरू झाला आणि जेतले साहेब तुमच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढीला लागण्याच्या दृष्टीकोनातून तुमच्या पक्षप्रवेशाच्या मुळे एक वेगळं वातावरण निश्चितपणे निर्माण होईल. एवढ्याच भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आला. थोडीशी गैरसोयी आहे, कारण संध्याकाळचा कार्यक्रम ठरला होता, पण संध्याकाळी पुण्यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. आता अकोल्याला बिडकर साहेब आपले माजी आमदार, त्यांचं दुर्दैवाने अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या कुटुंबाची सांत्वनावर भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. जालना जिल्ह्याला सर्वदूर पद्धतीची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये 100% दिली जाईल. सभासद नोंदणीचा कार्यक्रम असेल, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे सेल हे मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून बूथ पातळीवरती संघटन करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी काम कराल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. मधुकर राव, तुम्ही वेगवेगळ्या प्रशासकीय पदावरती काम केलं, विभागीय आयुक्त म्हणून सुद्धा काम केलंय. इतक्या वर्ष तुमच्या प्रशासकीय कामाचा योग्य तो उपयोग संघटनेच्या पुढच्या वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा निश्चितपणाने करेल एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि अभूतपूर्व संख्येने आपण साऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल
आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करून इथल्या जे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.